नमस्कार मित्रांनो, माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आता आपण मांडूपवरून 6:30 वाजता निघालो आहे. आता आपला मित्र वैभव कणसोलीला वाट बघत असणार आणि नंतर आम्ही दोघं मिळून लोणावळ्याला जाणार. तिकडे आपला तिसरा मित्र येणार आहे, दिनेश. तुम्हाला दिनेशची ओळख करून देतो. आता आपण वैभवला भेटल्यानंतर कंटिन्यू करू. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल लोणावळ्याचे काही फोटोज. म्हणजे हा व्हिडिओ आम्ही अशासाठी बनवतो आहे की म्हणजे नेचर फोटोग्राफीसाठी. जर तुम्ही जर 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 तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूया वैभवला भेटल्यावर. आणि हा आता वैभव आपल्या आधीच येऊन थांबला आहे आणि एकदम फुल तयारी झाला आहे पावसाच्या. एकविरा आईचं दर्शन घ्यायला आपल्याला कमीत कमी 1-1.5 तास लागेल म्हणजे पोहोचायला. आणि बघू दर्शनासाठी किती गर्दी असेल. मग त्यानंतर आपण काही असे म्हणजे पॉईंट कवर करणार आहोत आणि तिथे फोटोग्राफी करून मी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती अपलोड नक्कीच करेन. तिथे तुम्ही बघू शकता. आणि वैभव आपल्या पुढे चालला आहे. पुण्यावरून एक माझा मित्र येतो आहे, दिनेश. पण मला अजून त्याने कॉल केला नाही आहे निघाला आहे की नाही तो. बघूया. पण बाईक, कॅमेरा आणि हा प्रवास एक असा म्हणजे आनंद असतो मनाला. आणि वैभव आहे. अजून पावसाचा काही आता आपण मुंबई पुणे हायवेला पोचलो आहे. वैभव आपल्या पुढे चालतो. आपण चौकात पोचलो. पाऊस आला नाही. 7:30 जवळजवळ 1 तास आपल्याला लागणार आहे.
जस्ट आपण आता लोणावळ्यात पोचलो आहे आणि दिनेश त्या ठिकाणी पोचला आहे. अजून आपल्याला 10 ते 15 मिनटं नक्कीच लागतील. वैभव माझ्या मागे जातो. अजून तरी पाऊस तर आला नाही, पण आता आम्ही मागच्या ठिकाणी जे थांबलो होतो आणि तिथून ते काही दृश्य दिसत होतं आपल्याला. हा बघा वैभव आपल्याला. आणि एक असण्याची गोष्ट म्हणजे रेनकोट घातला आणि पॅन्ट नाही आहे. हाफ पॅन्टीवर तो पुण्याला माणूस झाला आहे. सगळे अर्थ सगळे ते 2 फोन येऊन गेले आहेत मला. तो बोलला की मी मंदिराच्या पायथ्याशी उभा आहे. तर भेटूया दिनेशला तिथे जाऊन तुम्हाला दाखवू सांगतो. दिनेश म्हणजे माझं बालपण त्याने पूर्ण बघितलं आहे. म्हणजे वयाच्या 3 वर्षापासून आम्ही लोक एकत्र आहोत ते अजून आणि पुढे पण राहणार होते त्याला वयाच्या 3 वर्षापासून आम्ही लोक एकत्र आहोत. माझ्या आयुष्यात ते उतार चढाव त्याने जवळून पाहिलं आहे. मित्रांसोबत प्रवास करणं म्हणजे मनाला आनंद भेटणारा. मित्रांसोबत प्रवास करणं म्हणजे मनाला आनंद भेटणार. आणि प्रवास कधी संपतो हे काही समजत नाही. आयुष्यात पाहिजे अनेक नसले आणि एक असला तरी तो कायम सोबत पाहिजे. मुंबई पुणे रोड मनमोहक दृश्य. थोडासा रिमझिम असा पाऊस असला असं का या आनंदाचा अजून गंध वाढला असता, सुगंध वाढला असता. काय बोलतोय मला काही समजत नाही आहे. देवस्थान कारले आपण आणि 2-3 वेळा चुकामुक झाली आहे. त्यावरून एक शिकवण मिळते की रास्ता चुकला तरी प्रवास थांबवायचा नाही. देवाची ठिकाणी
शिवराईच्या पायऱ्या कशी आलो आहे आपण. हा बघा आपला दिनेश. अरे वाजले किती किती वाजले? 8 वाजल्यापासून माझा रस्ता लागते तुम्ही. अरे हा रस्ता इथे तुम्हाला दिसत नाही का मनी? अरे कमी पण हा वैभव हो 100च्या वेगात गेला पुढे आणि 20 किलोमीटर पुढून सांगतोय की टर्न मार. तुम्ही खूप पुढे गेलात मग 20 किलोमीटर. अरे पट्टन कमाने दिसत नाही ना ती. आता दर्शन घेऊया चल. ते काम करूया आपण इथे लेणी बघण्यासारखे तिकीट करून आपण आधी लेणीमध्ये जाऊया. तू इकडे किती वेळा आलाय? आलो 2-3 वेळा. 2 वेळा आला आणि दर्शन किती वेळा घेतलंय? हे दर्शनाची लाईन आहे जवळजवळ 2-2.5 तास तर इथे लागतात दर्शनासाठी. हा नाही आणि आणि आपला वेळ पण नाही आणि बाकीचे स्पॉट पण कव्हर करायचे आहेत. तर पटकन कुठे आहे? रोड किती वेळ लागेल इथून तिकडे जायला? 15-20 मिनिटं. आपण वरती आणली ना गाडी. आता इथे बोलत न राहण्यापेक्षा आपण पटकन हे म्हणजे ठिकाण फिरून घेऊया. चला मग. दिनेश काय बघतोय? आता आपण दिनेश कुठे जाणार आहोत? आता आपण खाली उतरूया. हा. पहिला आधी जेवून घेऊया. मला भूक लागली. वैभवला पण खूप पहिलं भोजन नंतर फिरणे. मग आता मला इथून फोटोशूटसाठी असे चांगले स्पॉट दाखव. इथून आपण बोलतो तिकडे भाजे धबधबे. कुठे? भाजे धबधबा. भाजे धबधबे. हां हां. तर मित्रांनो आता आपण इकडून भाजे धबधब्याला जातोय. वैभव एकटा पुढे चाललाय. वैभवला लागली भूक. सकाळी 5 वाजता उठून गोळी घ्यायची आहे 12:30. आणि त्याची तब्येत पण ठीक नाहीये. गोळी घ्यायची आहे. प्रसाद घेऊया का दिनेश आपण? चांगलं भेटतं. खूप छान आहे. जास्त गर्दी नाही म्हणजे कसं ह्या साईडला असल्यामुळे थोडं इथून पावना लेक जवळ आहे ना? काय नाही आपण त्या साईडला राहिला. कुठे? मग हा कोणता लेक? हो दुसरा बघितला तुम्ही. आपण याच्या आधी एक शूट केलं होतं ते खूप छान झालंय. त्याचे आता व्हिडिओज आणि फोटो मी अपलोड करतो माझ्या इंस्टाग्राम पेजवरती. त्याची लिंक मी लाईक अँड सबस्क्राईब करा. मॅजिक बॉन्डला पण फॉलो करा इंस्टाग्रामला. आता यानंतर आपण तू पुण्याला निघतोय ना इकडून? किती वेळ लागेल तुला पुण्याला जायला? मग वैभव आपण मग इथून डायरेक्ट मुंबईला निघू. आता वाजले 5:30. जवळजवळ आपल्याला 8 वाजतील पोचायला. आता काय घाट उतरलं की गेलं. कोणता आपला? हा फोरघाट बरोबर. आता कसं आणि आता दुपारचं शूट घेता आलं नाही कारण पावसाचं प्रमाण पण जास्त होतं. आता थोडं थांबलंय. सुंदर दृश्य असं कॅमेऱ्यात. गाडी तिथून गेली. ते बसून घेतले ना. पाऊस असल्यामुळे कॅमेरा इथे बाहेर काढता आला नाही आम्हाला. नाही आले नाही. किती फोटो काढायचे? निसर्गाचे सगळे फोटो आपण. आणि सर्वांना एक सूचना आहे की पावसाळ्यात जर तुम्ही कुठे फिरत असाल बघा कधी पण येऊ शकतो.
म्हणजे स्वतःची काळजी घ्या. चल दिनेश, मग भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता भेटेल बघ.